राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी आहे। मनसे आणि युबीटीच्या युतीवर उद्धव ठाकरे सर्वात मोठी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। महाराष्ट्राच्या मनामध्ये जे आहे तेच होईल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। एवढंच नाही तर आम्ही संदेश नाही तर थेट बातम्याच देऊ असंही उद्धव ठाकरे म्हणाले। आमच्या आणि त्यांच्या मनामध्ये कोणताही संभ्रम नाही असंही ठाकरेंनी म्हटलंय। ठाकरेंच्या या विधानामुळे ठाकरे युतीसाठी सकारात्मक असल्याचं दिसू लागलंय। मनसेकडून सांगितलं जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा। ठीक आहे, आपण बघू ना जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। असे म्हटलं जात आहे की या संदेश कशाला मी बातमीच देईन ना तुम्हाला। संभ्रमण आहे कारण काही कार्यकर्त्यांचं मनोमिलन होत आहे, पण नेते असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे स्वतःच एकमेकांशी बोलतील आणि मग जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही। तर माझं म्हणणं आहे की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ। तर महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे महत्त्वाचं नाही, उद्धव मनात काय आहे हे महत्त्वाचं आहे अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडेंनी दिली आहे। उद्धव ठाकरेंच्या बातमीची आम्ही वाट पाहतोय असं मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले। गेल्या अनेक दिवसांपासून जी चर्चा सुरू आहे, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशी जी चर्चा सुरू आहे, त्यावरून सध्या आपण मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याशी बातचीत करणार आहोत। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे। काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी देखील म्हटलेलं आहे की महाराष्ट्राच्या जनतेचा जे मनात आहे तेच होईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। काय वाटतं यावर आपली भूमिका मनसेकडून काय? मला असं वाटतं महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे 2014ला होतं, 2017ला होतं, तेच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात 2024ला असू शकेल। मला माहीत नाही आहे की नाही ते, पण तेव्हाही त्यांच्या मनात होतं, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात, पण त्यावेळेला आवाज नाही ओळखला गेला। मला असं वाटतं उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे याला महत्त्व आहे, लोकांच्या मनात काय आहे याची तमा ते बाळगतात की नाही हे मला माहीत नाही। कारण 2019ला पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं म्हणून त्यांनी शिवसेना आणि भाजप युतीला मतदान केलं ना। तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं की दोघांनी मिळून सरकार चालवावं, पण त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला आवाज नाही ऐकला, त्यांनी उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या मनातला आवाज ऐकला। त्यामुळे मला असं वाटतं त्यांच्या मनात काय आहे हे जास्ती महत्त्वाचं आहे। जनतेच्या मनाची किंमत त्यांना आहे असं 2019पर्यंत तरी मला दिसलं नाही। ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या जे मनात आहे तसंच होईल, परंतु आपण एकंदरीत जर पाहिलं तर सर्वच जे मराठी लोक आहेत म्हणजेच आणि मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या ज्या पक्षाचे पदाधिकारी असून ते किंवा कार्यकर्ते यांच्या देखील मनात हेच आहे की दोन्ही बंधूंनी एकत्र यावं आणि युती करावी। तर यानंतर मला काय म्हटलं की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात असं होतं 2019ला की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी एकत्र निवडणूक लढवली, त्यांनी मतदान केलं, म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय होतं की दोघांनी मिळून राज्य करावं। त्यांनी जनतेच्या मनातलं ऐकलं का 2019 साली? नाही ऐकलं, त्यांनी स्वतःच्या मनातलं ऐकलं। आता त्यांना वाटतंय की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातलं ऐकावं, पण त्यांच्या मनात काय आहे तेच होणार आहे, जनतेच्या मनातलं होईल असं मला वाटत नाही। त्यांच्या या स्टेटमेंट नंतर मनसेचं काय पाऊल असणार आहे? काय म्हणजे मला कळलं नाही। उद्धव ठाकरेंनी जे हे काही वेळापूर्वी स्टेटमेंट दिलेलं आहे, मनसे त्यानंतर काय पाऊल उचलणार आहे का याच संदर्भात, युती संदर्भात? का आता ते बोललेत ना बातमी देतो, वाट बघतोय। तुम्ही त्यांच्या बातमीची वाट बघणार आहात का? हां, तुम्ही पण वाट पहा, आम्ही पण वाट पाहतोय। उद्धव ठाकरेंनी ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे की जनतेच्या जे मनात आहे तसंच होईल, परंतु उद्धव ठाकरे यांच्या काय मनात आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यांच्या जे मनात असेल त्याप्रमाणेच गोष्टी पुढे घडतील असं देखील संदीप देशपांडे यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर सुषमा अंधारेंनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे। आमच्याकडून मैत्रीचा हात पुढे करण्यात आला आहे, मनसेसोबत युती झाली तर चांगली गोष्ट असं अंधारे म्हणाल्या। ठाकरे हा एक ब्रँड आहे असंही सुषमा अंधारेंनी म्हटलंय। दोन भाऊ बोलताना इतरांनी संयम ठेवावा असा सल्ला सुद्धा अंधारेंनी दिलेला आहे। तर प्रस्ताव जाण्यासाठी देशपांडेंची अडचण आहे असं म्हणत अंधारेंनी मिश्किल टिप्पणी केली। ती युती झाली तर निश्चित चांगली गोष्ट आहे। ठाकरे हा एक ब्रँड आहे, लक्षात घ्या। मनसे प्रमुखांकडे एक वक्तृत्व आहे। मनसे प्रमुखांच्या बद्दल एक गोष्ट सकारात्मक नक्की आहे, ती ही की ते जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा त्यांनी शिवसेनेवर दावा ठोकला नाही,
त्यांनी शिवसेनेचं चिन्ह चोरायचा प्रयत्न केला नाही. त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वातनं स्वतःचा पक्ष उभा केला आणि स्वतःचं कर्तृत्व दाखवत 12 आमदार निवडून सुद्धा आणले. सो इट्स अ गुड साईड. ही एक ॲसेट आहे. आम्ही सर्वार्थाने पुढाकार दाखवलेला आहे. आमच्याकडून आम्ही आमच्या परीने सगळीकडून मैत्रीचा हात पुढे केलेला आहे. वाईस वर्षा माझी विनंती असेल, आपल्या माध्यमातूनही विनंती असेल की जे 3ऱ्या आणि 4थ्या फळीतले जे लोक आहेत, मग ते आमच्याकडचे असतील किंवा ते त्यांच्याकडचे असतील, यांनी अनावश्यक कमेंट करणं टाळावं. जेव्हा 2 नेते वरिष्ठ पातळीला बोलत आहेत आणि त्यांची काही चर्चा होत आहे, मुळात दोघे एकमेकांचे भाऊ आहेत, दोघांकडे एकमेकांचे फोन नंबर आहेत. दोघांनाही जर काही बोलावंसं वाटलं तर 3ऱ्या मध्यस्थाची अजिबात गरज नाही. देशपांडेंच्या म्हणण्यापेक्षा सुद्धा आपण जास्त महत्त्व दिलं पाहिजे ते अमित ठाकरे यांच्या स्टेटमेंटला आणि आदित्य ठाकरे यांच्या स्टेटमेंटला. मला वाटते दोनही भावांच्या मुलांनी या संबंधाने प्रचंड अनुकूलता दाखवलेली आहे आणि काल अमित ठाकरे यांचं स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाचं होतं की दोघे जेव्हा बोलतील तेव्हा आम्ही मध्ये पडायचं काहीच कारण नाहीये आणि महत्त्वाचं फक्त पुढाकार कुणी घ्यावा हा प्रश्न आहे. तर मला वाटतं आज सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी जे म्हटलं की महाराष्ट्राच्या जे मनात आहे तेच आमच्याही मनात आहे आणि आम्ही बातमी द्यायला तयार आहोत, याचा अर्थ असा की आम्ही पुढाकार घेतलेला आहे, आम्ही 2 पावलं पुढे गेलेलो आहोत. रीतसर प्रस्ताव जाण्यासाठी किंवा काही अडचण आता असेल तर मला वाटतंय संदीप देशपांडे सारख्या लोकांची अडचण आहे का असं आता खेदाने म्हणावं लागतंय. त्यामुळे संदीप देशपांडेंनी विनाकारण अपशब्दाची वाटणी ज्याला म्हणतात ती अपशब्दाची वाटणी स्वतःच्या डोक्यावर घेऊ नये. 2 नेत्यांना लेट देम डिसाईड. ते काय मी काय, आपण सामान्य माणसं आहोत. त्यामुळे माझ्या पक्षामध्ये तरी एक केडर बेस मांडणी आहे. इफ लीडर ऑर्डर केडर शुड ओबे इट. माझ्या लीडरने एकदा ऑर्डर केली, मला ती फॉलो करायची. दॅट्स इट माझ्यासाठी. तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याबद्दल उद्धव ठाकरे साहेब गटाचे माफ करा शिवसेना युबीटीचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. तर केवळ मीडियामध्ये चर्चा करून दोघे एकत्र येणार नाही, शेवटी दोघांनी एकमेकांसमोर बसूनच निर्णय घ्यावा लागेल असं भास्कर जाधव म्हणाले. ज्या वेळेला हा प्रस्ताव माननीय राजसाहेबांनी मांडला त्यावेळेला त्याचं मी स्वागतच केलेलं होतं आणि स्वागत करत असताना ही केवळ मीडियामध्ये चर्चा होऊन दोघे एकत्र येणार नाहीत, तर शेवटी दोघांनी एकमेका समोरासमोर बसूनच ते 2 बंधू एकत्र येणार की नाही येणार याचा निर्णय होऊ शकतो. कारण हे केवळ 2 भाऊ एकत्र येणार नाहीयेत, तर 2 पक्ष आणि 2 पक्षाचे नेते हे एकत्र येणार आहेत. उद्धव साहेबांची 4 माणसं विश्वासातली, राजसाहेबांची 4 माणसं विश्वासातली त्यांच्या, यांनी एकत्र येऊन नक्की प्रस्ताव काय दोन्ही बाजूचे याच्यावर चर्चा केली पाहिजे. काही प्रस्तावांच्या बाबतीत एकमत झालं तर आनंद आहे, ते प्रस्ताव एकमतानं बाजूला ठेवायचे आणि काही विषयांबाबत एकमत झालं नाही तर ते दोघांनी बसून त्या विषयामध्ये एकमत करणं आणि दोघांनी एकत्र येणं हाच त्याला एक मार्ग आहे. पण शेवटी हा निर्णय ह्या 2 बंधूंनी करायचा आहे, 2 भावांनी करायचा आहे. एकीकडे शिवसेना युबीटी सकारात्मक दिसत असतानाच आता दुसरीकडे राज ठाकरेंनी एक अट घातल्याची माहिती आहे. काँग्रेसचा हात सोडणार असाल तरच टाळी देणार अशी अट राज ठाकरेंनी शिवसेना युबीटीला घातल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यावर काय निर्णय घेतात ते बघावं लागणार आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंनी माध्यमांसमोर बोलताना एक प्रकारे शिक्कामोर्तब केलेला होता राज ठाकरेंसोबत येण्यावरून, मात्र आता राज ठाकरेंनी मात्र एक अट ठेवल्याची माहिती समोर येते. त्यामुळे आता ही अट मान्य करतात का उद्धव ठाकरे, आणि जर मान्य केली नाही तर मग राज ठाकरेंना कसं कन्व्हिन्स करतात, हे दोघे भाऊ कशा पद्धतीने एकत्र येणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
एकनाथ शिंदेचा पक्ष आणि भाजपा आणि काँग्रेस राष्ट्रवादी या जमीन आसमानचा फरक. काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाराष्ट्राचे शत्रू नाही. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आज पक्षांतर झालेली आहे आज. पण ज्या पद्धतीनं अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या पाठीवर घाव घातलेले आहेत तसे घाव यांनी घातलेले मला दिसले नाही. ते माननीय राजसाहेब सुद्धा मान्य करतील. त्याच्यामुळे याच्यावरती भविष्यामध्ये एका टेबलावरती चर्चा होऊ शकते. दरम्यान राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांनी युतीबाबत सकारात्मक इच्छा व्यक्त केल्याचं कळत आहे. मुंबईसह राज्यामध्ये ठाकरे हा ब्रँड टिकला पाहिजे. आगामी महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यायला पाहिजे असं मत पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत व्यक्त केल्याचं कळत आहे. तर वरिष्ठ पातळीवर सकारात्मक चर्चा सुरू असतील तर चांगली गोष्ट आहे असंही पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय. शिवसेना युबीटीच्या बाबत युतीवर कोणतंही वक्तव्य नको अशा सूचना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. नजीकच्या काळामध्ये या विषयावर सविस्तर साहेब बोलतील. लोकांच्या ज्या भावना आहेत, आमच्या महाराष्ट्राच्या सैनिकांच्या ज्या भावना आहेत त्याचा आम्ही आदर करतो आणि त्या दृष्टीने साहेब पुढची पावलं उचलतील. त्यासाठी एक वेळ द्यावा लागेल. ही गोष्ट जी तुम्ही सगळे रोज सकाळी उठून चालू केली आहे ही 1-2 दिवसाची गोष्ट नाहीये की आज सकाळी तुम्ही बोललात म्हणून आमची युती झाली किंवा आघाडी झाली. ह्या सगळ्या गोष्टीची एक प्रोसेस असते आणि मला असं वाटतं ती प्रोसेस पूर्ण होऊ द्या आणि त्यानंतरच या सगळ्याच्या बाबतीत निर्णय होईल. महाराष्ट्राला हवंय, मराठी माणसाला हवंय अशा पद्धतीचीच पावलं सन्माननीय राजसाहेबांकडून उचलली जातील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. तर या सगळ्या चर्चा सुरू असताना मनसे बैठकीनंतर मनसे नेत्यांचं मोठं वक्तव्य समोर आलंय. तुम्ही 1 पाऊल पुढे या, राज ठाकरे 100 पावलं पुढे येतील असं ते म्हणाले. कॅमेऱ्यासमोर बोलून युती होत नाही असं म्हटलेलं आहे त्यांनी. तर ठाकरे सेनेनं युतीचा प्रस्ताव घेऊन यावं असं अविनाश जाधव म्हणाले. आणि हेच त्यांच्या सर्व नेते जे येऊन कॅमेरासमोर बोलतात त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी उद्धव साहेबांना जाऊन ते सांगावं की एकदा राजसाहेबांशी बोला. मी खात्रीने सांगतो, मी राजसाहेबांना नीट ओळखतो, आम्ही सगळे नीट ओळखतो. तुम्ही एकदा 1 पाऊल पुढे या, साहेब 100 पावलं पुढे येतील. पण आम्ही 2014 आणि 17चा जो अनुभव आहे त्याच्यावरनं जी काय आमच्या मनात सळ आहे ती जोपर्यंत त्यांच्याकडनं काही ठोस येत नाही तोपर्यंत जायचं कसं पुढे. तर गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि युबीटी एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगलेल्या आहेत. यावर बोलताना राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांकडे एकमेकांचे नंबर आहेत असं म्हटलेलं आहे. त्यामुळे युती करण्याची इच्छा असेल तर 2 भावांनी बोललं पाहिजे. त्यांनी एकमेकांना फोन करावा असं वक्तव्य केलं होतं. त्यावर खासदार संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. आम्ही सकारात्मक आहोत. कदाचित राज ठाकरे उद्धव ठाकरेंचा फोनवरून संवाद झाला असेलही, म्हणून कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू आहे असं राऊतांनी म्हटलं. तर इतके दिवस राज ठाकरेंच्या निवासस्थानाला कॅफे बोलणाऱ्या संजय राऊतांनी आज चक्क घुमजाव केलं. शिवाजी पार्कमध्ये कॅफे नाही तर आमच्यासाठी घर आहे. राज ठाकरेंचं घर आमच्यासाठी दुसरं घर आहे असं संजय राऊत म्हणाले. तर अमित ठाकरे गोड मुलगा आहे असं म्हणत राऊतांनी अमित ठाकरेंचं कौतुक केलं. बघा, ही जी मुलं आहेत सगळी त्यांच्या जन्माच्या आधीपासून हे 2 भाऊ आहेत ना. मी त्या दोघांनाही पाहिलंय आणि जाहीरपणे तर आता मी 10 मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा 10 मिनिटांनी उद्धव ठाकरेंना फोन करतोय असं काय सोशल मीडियावर सांगून तर पुढे एकमेकांना फोन करत नाही. काय सांगावं, फोन झाले सुद्धा असतील. मी कॅफेमध्ये नाही, मी घरी जाईल. आमच्यासाठी ते कॅफे नाहीये, आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना. अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून पाहिलं. गोड मुलगा आहे. जसं आमचा आदित्य आहे तसा अमित आहे आणि त्याची विधानही फार गोड आहे. त्याच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेचं मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो आणि फार छान ते त्यांची हल्ली विधानं फार चांगली आहेत. आदित्यचं भूमिका फार उत्तम आहे.
ज्यांच्या ज्यांच्या सद्विवेक बुद्धीला समोरून ज्यांना ज्यांना योग्य काही करावं असं वाटतं ते त्यांनी करावं. तो त्यांना अधिकार दिलाय. त्यांना जे वाटतं ते बोलून दाखवले. आता तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याला मी कसं काय उत्तर देणार. याच विषयीची एक मोठी अपडेट आहे. मातोश्रीवर काल झालेल्या बैठकीची आतली बातमी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये शिवसेना युबीटीचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरेंनी या बैठकीमध्ये काय घडलं याची माहिती दिली. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असाच सूर या बैठकीत उठला. तर यावर उद्धव ठाकरेंनी स्मितहास्य करत प्रस्ताव आल्यास सकारात्मक पाऊल टाकू असं म्हटल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास हा महाराष्ट्राच्या राजकारणातला नवा पर्याय असेल असंही खैरे म्हणाले. ज्यावेळेस आमच्या शिवसेना नेत्यांची बैठक मातोश्रीमध्ये झाली होती त्यावेळेस हा विषय निघाला. आता आपण सगळेजण हळूहळू भीत अनिल परमानेच विषय काढला तो की साहेब तुमच्या दोन्ही भावांचं काय. मग मी लगेच म्हटलं साहेब आमच्या मराठवाड्यातले सर्व लोक त्या ठिकाणी जनता म्हणते हे दोघं भाऊ एकत्र आले तर प्रचंड प्रचंड यश आपल्याला मिळेल आणि सगळे बाकीचे सगळे पळून जाते किंवा डुबतील असं मी त्यांना सांगितलं. साहेब हसले. साहेबांनी ठीक आहे चालू आहे, मग तुम्ही त्यांनी पण हात पुढे केला पाहिजे, आम्ही पण हात पुढे करतो, काहीतरी होईल. मग तिथून आम्हाला असं कळलं की आता हे दोघांचं पण त्या ठिकाणी काहीतरी चालू आहे. परंतु आजचा जो फोटो तुम्ही दाखवता त्यामध्ये शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही भावांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि हे अनेक वर्षापासून त्यांचं स्वप्न होतं. तो आता अनेक वर्ष त्या ठिकाणी गेले, पण आता मात्र त्या ठिकाणी माननीय वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण होण्याची वेळ इथं आलेली आम्हाला दिसते. दोन पक्ष वेगळे झाले, ती सल सगळ्यांच्या मनात होती, जे व्हायला नको ते झालं आणि एका शिवसेनेच्या दोन पक्ष झालेले आपण बघितलेले होते. आज असं वाटतं की ती वेळ आलेली आहे की दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला नवा पर्याय द्यावा आणि जर असं झालं तर तो नवा पर्याय असेल का महाविकास आघाडी महायुतीच्या पेक्षाही वेगळा पर्याय. अगदी ह्या दोघांपेक्षाही वेगळा असेल तो. या दोघंही महायुती महाविकास आघाडी यापेक्षाही तो खूप मोठा वेगळा प्रयत्न असेल आणि तो लोकांनी मान्य केलेला असेल. खैरे साहेब मग महाविकास आघाडीचं काय हा प्रश्न तुमच्या मित्रांच्या मनात निर्माण होऊ शकतो. काँग्रेसला वाटू शकतं आमचं काय बाबा. नाही महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आता पाहा ना तुम्ही पवारसाहेब परवाच्या मिटिंगला गेले नाही, संजय राऊत साहेब गेले होते, तिथे पण काही कोणाचा काही ताळमेळ दिसत नाही. परंतु प्रत्यक्षात इथे सुद्धा त्या ठिकाणी महायुतीमध्ये सुद्धा काही ताळमेळ दिसत नाही आणि एकनाथ शिंदे साहेबांचं तोंड असं बारीक, त्याच्यानंतर मग ते तिकडे असे काय बोलतात, मग हे रोग त्यांच्याकडे बोलतात आणि नंतर त्यांच्या मनातले आता भारतीय जनता पार्टीमधले अनेक जण त्या ठिकाणी नाराज आहेत. या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर लोकांना हे वाटतं की इथे सुद्धा काही अलबेल आहे आणि इथे पण अलबेल आहे. त्यापेक्षा कोणताही परिस्थिती त्या ठिकाणी दोघं भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राचं कल्याण होईल. मनसेसोबत जाण्यासाठी ठाकरे सेनेचे नेते हे सकारात्मक दिसत आहेत. मात्र आता मनसे नेमका काय निर्णय घेणार, पुढे नेमकं काय होणार याविषयी प्रचंड उत्सुकता आहे.